हे खत तयार करून तुम्ही कुंडीत लावलेले आपल्या मोगऱ्याच्या झाडाला दिले तर अगदी 8 ते 10 दिवसांमध्येच आपले हे झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। उन्हाळा चालू झाला की मोगऱ्याच्या झाडावरती भरपूर अशी फुले यायला सुरुवात होत असते, कारण मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे। मात्र मोगऱ्याच्या झाडावरती अशी भरगच्च फुले येण्यासाठी त्याला वेळोवेळी खते देणे, त्याच्यावरती काही कामे करणे हे देखील आवश्यक असते, तरच झाडावरती भरपूर अशी फुले लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे मोगऱ्याच्या झाडाची ही छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले देखील ही भरपूर लागत असतात। त्यामुळे अजूनही तुम्ही मोगऱ्याच्या या झाडाची छाटणी केली नसेल तर तुम्ही अजून देखील ही छाटणी करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता, मी 3 फेब्रुवारीला या माझ्या मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केली होती आणि आता प्रत्येक फांदीवरती खूप साऱ्या ह्या कळ्या यायला लागलेल्या आहेत। अगदी एका फांदीवरती 4 ते 5 एवढ्या ह्या कळ्या आलेल्या आहेत। मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर अगदी 20 ते 25 दिवसांमध्ये झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या यायला सुरुवात होते। मात्र अशा प्रकारे भरपूर कळ्या येण्यासाठी, कळ्यांचा आकार मोठा होऊन फुलांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी त्याला वेळोवेळी हे खत देणे हे आवश्यक असते। कारण झाडाला जर पोषक तत्वाची कमी असेल तर झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ह्या गळायला सुरुवात होते। कळ्या यायला लागल्यानंतर याला पोटॅशियमयुक्त खत देणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातील 2 वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून मोगऱ्याच्या झाडाला देणार आहोत। तर त्या वस्तूपासून खत कसे तयार करायचे आणि तयार झालेल्या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण खते देण्याबरोबरच झाडाची थोडी काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर काही कामे देखील करावी लागतात। मोगऱ्याच्या झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड आहे, त्यामुळे याला वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। जर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाची वाढ होते, मात्र फुलेही लागणार नाहीत। भरपूर फुले येण्यासाठी या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे, म्हणजेच एक कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक असते। आता आपण मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी या केळीच्या सालींचा वापर हा करणार आहोत। केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियमचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच। पण जेव्हा झाडाला कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा असे पोटॅशियमयुक्त खत दिले तर भरपूर कळ्या येतात आणि लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होण्यासाठी या केळीच्या साली ह्या अतिशय उपयुक्त आहेत। तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी केळीच्या सालीचे जे तुकडे करून पाण्यामध्ये हे 2 ते 3 दिवस अशा प्रकारे हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। 2 दिवसानंतर तयार झालेले जे खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील याचा डायरेक्ट झाडांना वापर हा करायचा नाही। गाळल्यानंतर ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये अजून पाणी ओतून अजून एकदा तुम्ही याचा खत म्हणून हा वापर करू शकता, किंवा या ज्या साली आहेत त्या तुम्ही मातीमध्ये मिक्स करून टाकल्या तरी देखील झाडांना चांगला असा हा फायदा होतो। मोगऱ्याच्या या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे आहे। झाडाला अगदी पाणी देताना हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यायचे, म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी हे द्यायचे आहे। म्हणजेच कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी मिळणे हे आवश्यक असते। तुम्ही इथे पाहू शकता, माझ्या या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे ही ओलसर असणे हे आवश्यक आहे। झाडाला जर पाणी कमी मिळाले तर झाड जसे सुकते तसेच झाडाला जरी पाणी जास्ती झाले तरी देखील झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले हे जे झाड आहे ते खराब होण्याचीही शक्यता असते। त्यामुळे झाडाला खत देणे जसे आवश्यक असते तसेच झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे तितकेच आवश्यक असते। त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हे लिंबू आहे। लिंबू देखील हे झाडांना कळ्या फुले येण्यासाठी अतिशय
फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण लिंबू हे आम्लधर्मीय आहे आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते. तुम्ही लिंबाच्या साली किंवा रस या दोन्हीचा देखील हा वापर करू शकता. मात्र जेव्हा तुम्ही लिंबाचा हा वापर करता तेव्हा हा प्रमाणित करणे हे आवश्यक आहे. तर आता आपण हे जे केळीच्या सालीपासून तयार केलेले जे लिक्विड खत आहे त्याच्यामध्ये एक 4 ते 5 थेंब एवढ्याच या लिंबाचा रसाचा वापर करायचा आहे. जास्ती लिंबाचा रस हा वापरायचा नाही. तर हे दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि जेवढे आपण खत तयार केलेले आहे त्याच्या अजून 2 पट साधे पाणी मिक्स करून तयार करून नंतरच या खताचा वापर करायचा आहे. डायरेक्ट त्याचा वापर हा करायचा नाही. हे खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचले जाते आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो. तयार केलेले हे जे खत आहे ते 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला अर्धा मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे खत दिले तर तुम्ही पाहाल तुमचे मोगऱ्याचे हे जे झाड आहे ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.